येस नक्कीच आपण पाहतोय एका बाजूला कुणाल आपण पाहतोय कुणाल किनी आणि दुसऱ्या बाजूला पाहिले तर दक्षत आपल्याला पाहायला मिळतोय दोन फलंदाज सज्ज झालेत इथून मात्र गोलंदाजीसाठी गोलंदाज जर पाहिलं तर मिस्टर मनीष आपल्याला पाहायला मिळेल एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून मनीषला पाहिले जाते फ्रंटफूट लाईनचा गोलंदाज म्हणून त्याच्याकडे नक्कीच पाहता येत आपण उनबाट संघाकडून आज मात्र पाहायला मिळेल कशा पद्धतीने सुरुवात होईल पहिला सामना या ठिकाणी नक्कीच रंगला जाईल दोन संघादरम्यान उनबाट वर्सेस मायकोप अशी ही लढत आपल्याला पाहायला मिळते जोरदार डायलने या ठिकाणी स्वागत करूया दोन्ही संघांचे नक्कीच सामना सुरू होण्यापूर्वी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे सर्व कार्य सुसर्वदा प्रथम गणरायानं वंदन करून तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपतींना वंदन करून मी संतोष पाटील आणि माझ्या समवेत जर पाहिलं तर युसुफ सय्यद नक्कीच सुरुवात करताना आपल्याला पाहायला मिळतंय तर लगेच जाऊया मैदानाच्या आतमध्ये कुणाल पहिला चेंडू फेस करतोय पहिला चेंडू जर पाहिला तर अगदी सुरेख पाहायला मिळाला चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय थोडासा वेगवान चेंडू पाहायला मिळाला हलकीशी एज लागली आणि तदनंतर पाहिलं तर चेंडू निघून गेला तो म्हणजे डिक्लेअर झोन कडे सिंगलने स्टार्ट केलाय चांगली मी म्हणेन गोलंदाजी फ्रंटफूटचा गोलंदाज म्हणून मनीषला का ओळखलं जाते त्याची नक्कीच प्रथमतः पहिल्याच चेंडूवर त्यांनी उदाहरण दिलेलं आहे इथून मात्र आपण पाहतोय हलक्यात आणि खेळून काढलाय चेंडू डिक्लेअर झोन कडे आणखीन एक सिंगल रन्स घेतली जाते इथे पाहायला मिळते लेग बायच्या रूपाने ही रन्स काउंट होताना धीरज मोरे आपल्याला पाहायला मिळत आहेत मुख्य पंच पुढचा चेंडू आपण पाहणार आहोत इथे मात्र पहा क्लीन बोल्ड केलाय सुरेख चेंडू पाहिला होता पण पहिलाच चेंडू जो होता त्यावर थोडस नक्कीच कुणाला थोडस चाचपळत होता परंतु दुसऱ्या चेंडूवर जर पाहिलं तर सरळ यष्टांवर आदळलाय चेंडू आणि गडी बाद झालाय कुणाल बाद समर्थ होतोय नवीन गोलंदाजी मार्कवर इथे मात्र सज्ज झालाय ओपनिंगला येणारा खेळाडू जर पाहिला तर आता मात्र वन डाऊन मध्ये आणलं जातं कारण की मनीष भोईर तदनंतर बिगेश यांची जी टीम आहे ती आज मात्र लग्नाच्या कार्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते इथे मात्र जर पाहिलं तर हलकीशी एज लागते पाहिलं तर मागे मात्र चेंडू नक्कीच इष्टांच्या मागे सुरेख कामगिरी केली जाते चेंडूला पकडलं जाते चार चेंडू झाले तर हा पुढचा चेंडू जर पाहिलं तर फुलटच चेंडू आहे जर पाहिलं तर कुल माइंडेड नक्कीच मनीषची आठवण येईल कारण की या स्पर्धेसाठी ज्या पद्धतीने आपण पाहतोय मनीष भोईर एक फ्रंटफूट लाईनचा फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे पुन्हा एकदा टॅप मारण्याचा प्रयत्न होता इथे पाहिलं जाईल सिंगल रन्स अगदी वेगाने पूर्ण केलाय आणि या एका धावाने धावसंख्या जर पाहिली तर 3 धावा स्कोर वरती होते आणि इथे मात्र जर पाहिलं तर ओव्हरची होईल समाप्ती एक षटक कंप्लीट झालाय धावसंख्या होते ती म्हणजे 3 धावा गिरशी खरी किरीटा परी गिरशी खरी किरीटा परी हरी नक्कीच आपण पाहतोय सुरुवात केली 3 धावांनी आज जर पाहिलं तर थोडासा अडचणीत आहे संघ ज्या पद्धतीने आज खेळाडू नाहीत कारण की जर पाहिलं तर मायकोप मध्ये अमर पाटील म्हणजेच जर पाहिलं तर उत्कृष्ट स्कोरर म्हणून त्याची ख्याती लागली जाते अनेक टुर्नामेंट असो लीग मॅच असो मध्ये अमर पाटील याचं आपण नाव घेतो खूप चांगला असा स्कोरर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि त्याच आज शुभ विवाह असल्या कारणास्तव सर्व व्यस्त आपल्याला पाहायला मिळत आहेत ओहो सुरेख चेंडू अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला चेंडू जर पाहिलं तर मिस्टर कुशल आपल्याला पाहायला मिळतोय सुरेख गोलंदाजी करताना आतापर्यंत जर पाहिलं तर 2 चेंडूवर 2 धावा खर्च करतोय हा चेंडू आपण पाहतो वाईट चेंडू आहे अतिरिक्त धाव या ठिकाणी नक्कीच मिळेल तर सगळे एकने वाढेल स्कोरवर धावसंख्या होते आतापर्यंत 6 धावा पुन्हा एकदा आणखीन एक वाईट चेंडू 2 चेंडू चांगले टाकले होते त्यानंतर 2 चेंडू खराब टाकले जात आहेत कुशलच्या माध्यमातून एक चांगला खेळाडू म्हणून कुशलला पाहिले जात आहे पटका सुरेख आहे परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला नक्कीच आपण पाहतोय चेंडूला अडवतोय आणि
शुभम या ठिकाणी सरळ फेकी करतोय तो म्हणजे कुशलकडे. हा चेंडू आपण पुन्हा एकदा पाहिला. चेंडू पडल्यानंतर सरळ मनीषच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. 4 चेंडू आतापर्यंत झालेत. 5व्या चेंडूवर सिंगल रन्स घ्यायचे आहे. सिंगल रन्स या ठिकाणी नक्कीच जमवले जाते. या ठिकाणी जर पाहिलं तर हायएस्ट स्कोरचा जर विचार केला तर आपल्याला नक्कीच पाहायला मिळालं होतं. 61 हा हायएस्ट स्कोर नक्कीच झाला होता या स्पर्धेमध्ये. मात्र ज्या कालच्या दिवसात पाहिलं तर अगदी लोई स्कोर मॅच आपल्याला पाहायला मिळाला. आज मात्र ते चित्र पाहायला मिळेल का? कारण की पहिली मॅच आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ इथे मात्र कंप्लीट झालाय आणि 2 षटकांच्या अखेरीत धावसंख्या होते 5च्या सरासरीने 10 धावा. गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी आतापर्यंत पाहिलं तर कुणाल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. पहिला गडी बाद झाला. पहिल्या चेंडूवर थोडस अडथळला होता आणि तदनंतर पाहिलं तर दुसरा चेंडू खेळताना इथे नोचा कॉल आहे. पंचांचा इशारा येतोय नोचा. अतिरिक्त धाव मिळेल. 11 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वयं पुण्याचे एकदा सज्ज झालाय. पुढचा चेंडू म्हणजेच षटकातील जर पाहिलं तर पहिला चेंडू या ठिकाणी फेकला जाईल. फटका चांगला आहे. इथे मात्र पाहतोय जबरदस्त प्रहार केलाय. गरज होती या फटक्याची आणि समर्थच्या बॅट मधून तर पाहिलं जाईल. समर्थ आता मात्र बॅटचा फेस खोलतोय. इथे मात्र पुन्हा एकदा कॅप खेळण्याचा प्रयत्न. गचाळ क्षेत्ररक्षण कोण होता तर नक्कीच कुशल आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगला खेळाडू परंतु त्याच्याकडून होते चूक. 19 धावा झाल्या. धावा तर आल्यात. ज्या पद्धतीने आपण पाहिलं होतं पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा आल्या होत्या. मात्र तिसरं षटक जसं चालू झालं 9 धावा आतापर्यंत. पुन्हा एकदा इथे चुकी करतायत. इथे समर्थाला देखील जीवनदान दिलं जातं. झेल घ्यायचा होता. नक्कीच झेल घेऊ शकलाच ते. मात्र खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी प्रतीकच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा टॅपचा फटका आहे आणि टॅपचा फटका इथे अडवायचा प्रयत्न केला नाही. सरळ चेंडू निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार. भूपेश आपल्याला पाहायला मिळतं. पहिला चेंडू आणि समर्थला चकवा दिलाय आणि त्यानंतर यष्टांवर आदळायचं होते. गडी बाद. ते मात्र आपण पाहतोय फटका तर सुरेख आहे.
मिस्टर स्वप्नील आपल्याला पाहायला मिळतोय. आल्या चौकार दर्शवतोय 4 धावा. प्रेमाची केस ग सँडल पाहिजे नवा ड्रेस ग फुले तिचे केस इथे मात्र आपण पाहतोय हा देखील फटका सुरेख आहे. जबरदस्त फटका आणि चेंडूवर जर पाहिलं तर आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय 4 धावा आणखी मिळतील. चला यानंतरचा होणारा सामना आपण पाहतोय स्कॉर्पियन वर्सेस जय जोगनादेव आगवण. दोन्ही संघ आपण सज्ज राहायचंय. जशी इनिंग ब्रेक होईल तसं मात्र आपण लगेचच नाणेफेकीसाठी यायचंय. इथे मात्र आपण पाहतोय आणखीन एक चांगला फटका होता परंतु सिंगल रन्स घेतलं जाईल. धावसंख्या जर पाहिली तर 1ने 33 धावा स्कोरवरती लागले जात आहेत. पुन्हा एकदा हा चेंडू आपण पाहतोय सिंगल रन साठी आपल्याला पाहायला मिळाला. संख्या 1ने वाढेल. स्कोरवर 34 धावा झालेत. धावा तर बनवल्यात चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय. इथे मात्र फटका सुरेख आहे परंतु कुशल चेंडू जवळ चुकी करणार नाहीये. आणि एक चुकी झाली होती मात्र ही चुकी सुधारवण्याची आहे आणि विकेटचं होईल पतन. गडी बाद होतोय. जर पाहिलं तर या ठिकाणी 4 षटक कंप्लीट होत आहेत. 34 धावा होत आहेत आणि 35 धावांचं लक्ष लागले जात आहे. महाराष्ट्र शहर देवता शिव छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना करून भारतीय मुसलमान अब्दुल कलाम यांना सलाम करून त्यांनी ज्या महामानवाने भारतीय संविधान लिहिलं असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नमन करून मी युसुफ सय्यद आजच्या या इंग्लिश सुरुवात करतोय. आपण पाहतोय राजे शिव छत्रपती चषक 2024 चा महाथरार आजची तिसरी रात्र. पहिला सामना एका बाजूला श्री स्वामी समर्थ उंबाट तर एका बाजूला मायकोप अशा सामना मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या इनिंग मध्ये चांगली बॅटिंग केली समर्थ चौकार लगावल्या. स्वप्नीलने अप्रतिम बॅटिंग केली आणि तब्बल 34 धावा धावफलक लगावल्या. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावांचा पाठलाग करायचा आहे हा सामना जिंकण्यासाठी श्री स्वामी समर्थ उंबाट संघाला. पहिला गोलंदाज समर्थ गोलंदाज सजवतो बटर नावाने जास्त प्रसिद्धी मिळली या खेळाडूला. स्ट्राईकवर कुशल स्ट्राईकवर असणारा यावेळेस पहिला चेंडू टॅप करायचा प्रयत्न होता परंतु चेंडूवाला निर्धाव डॉट बॉलने सुरुवात केली गेली. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. मनीष मोरे नॉन स्ट्राईक एंडवर, कुशल मोरे यावेळेस स्ट्राईक एंडवर अशा 2 बॅटर आहेत. ऑफ साइडला खेळला गेला डिक्लेअर झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला एकेरी धावासाठी. नक्कीच मनीष भोईर, बिगेश भोईर, विशाल पाटील, अजय पाटील आज दिसत नाहीये. अमरजी पाटील यांचा आज उद्या लग्न आहे परंतु आजच्या रात्रीमध्ये नक्कीच हळदी समारंभ त्याच्यामध्ये विजय आहेत. यावेळेस बॅटर खेळला गेला. मनीष मोरे अप्रतिम चौकार 4.
नक्कीच मनीष यांची गोष्ट केली तर प्रथमतः जेव्हा सुरवी चषकामध्ये हा खेळाडू खेळण्यासाठी आला श्री स्वामी समर्थ उनबाट संघासाठी पहिल्याच सामन्यामध्ये निर्धाव षटक टाळण्याचा रेकॉर्ड या खेळाडूच्या नावावर आहे आणि पहिले फक्त गोलंदाजी करत पाहतो यावेळेस पाहिलं तर सलामी बॅटरच्या रूपामध्ये आलाय आणि चांगली बॅटिंग सुद्धा करतोय त्यावेळेस ऑन साइडला बॅक टू बॅक दुसरा चौकार मनीष मोरे थांबत नाहीये अशा प्रकारे कुणाल किनी असफल झाला परंतु समर्थने चांगली बॅटिंग केली तब्बल 15 धाव बनवल्या त्यानंतर स्वप्नीला त्यांनी 4 चेंडू फेस केले 9 धाव बनवल्या अप्रतिम बॅटिंग या दोन्ही खेळाडूंनी केली पण तशी बॅटिंग करावी लागेल श्री स्वामी समर्थ उनबाट संघाच्या खेळाडूंना स्कॉर्पियन संघ नक्कीच आला असेल प्रतिनिधी लगेच यायचा टॉस साठी आणि एका बाजूला जय जोगनादेव आगवन स्टार किंग असा सामना असणार आहे 4 चेंडू 9 धावा दाफळकार लगावले गेले अजूनही बनवायचे 26 येणारे चेंडू इनिंग्स मध्ये 20 चेंडू 26 धावांची गरज त्यावेळेस ऑनसाइड खेळायचा प्रयत्न होता एसके थोडीशी चुकी करते चेंडू हातामध्ये आला नाहीये खूप विलंब घेऊन एसके खेळण्यासाठी टीम मध्ये आला परंतु आल्याला 2 चौकार ज्यांनी ठोकले काय कॉन्फिडन्स होता स्वप्नीलकडे ते कॉन्फिडन्स त्यांनी दाखवलाय खूप कमी क्रिकेट खेळतो पण जेव्हा मैदानाच्या आतमध्ये होतो तेव्हा खलबली मचवतो एक डायलॉग में खूप फेमस झाला होता मैं वो खिलाडी हूं ना सर खेळना नहीं आता मैदान के अंदर खलबली मचा दूंगा असा खेळाडू आहे या स्टेजच्या मागे आपण पाहू शकाल बॅटची आतली कडा नक्कीच लगावली डिक्ले जोपर्यंत चेंडू निघून जातो पहिला षटक समाप्त झाला एका षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा दाफळकावर येणारे अजूनही 18 चेंडू बनवायचे 24 8ची सरासरी गाठायची या सामना जिंकण्यासाठी सगळं नवीन गोलंदाज कुणाल सज्ज झालाय ज्यावेळेस पहिला लहान चेंडू होता लेग स्टंप मिस करतोय पंचांनी व्हाईट बॉल घोषित करतायत आपण जे ग्राफिक पाहतोय चौकार व्हाईट बॉल आउट आणि डिजिटलच्या माध्यमातून हे क्रिएट केले गेलेत फुलटॉस बॉल होता ऑन साइडला खेळला गेला एक सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली जाईल ऋतिक किणी आपण पाहतो चेंडूला फील्ड करतायत एक धाव नक्कीच परिपूर्ण केली जाईल धावफलक एकने पुढे सहसावती धावसंख्या 13 धावा धावफलकावर फुलटॉस बॉल ऑफ साइडला खेळायचा प्रयत्न चेंडू मिस झालाय परंतु बॅकअप साठी खेळाडू होते एसके स्वतःला थांबवलाय आणि एकेरी धावाने समाधान मानावं लागेल धावसंख्या एकने पुढे सहसावती धावसंख्या जाऊन पोहोचेल 1-4 14 धावा धावफलकावर बिनगडी बाद बॅटिंग करताय श्री स्वामी समर्थ हा संघ दोन्ही बॅटर सलामी बॅटर आहे थोडासा संघर्ष करतो मैदानाच्या आतमध्ये कुशल मोरे परंतु मनीष इम्प्रेस केलं मनीषने 4 चेंडू फेस केले 4 चेंडू 10 वर तो बॅटिंग करतोय आणि 4 चेंडू फेस केले आता 3 वर बॅटिंग करतोय कुशल लहान चेंडू होता मोठा फटका घ्यायचा प्रयत्न परंतु चेंडू आला निर्धाव डॉट बॉल नक्कीच 15 मिनिटाचा कालावधी आहे आतापर्यंत पाहू शकाल दुसरा षटक मार्गस्थ आहे तब्बल 4 मिनिटं 30 सेकंद 20 सेकंद वेळ घेतले गेले अप्रतिम गोलंदाजी केली गेली मायकोप ए संघाकडून फुलटॉस बॉल एक्स्ट्रा कव्हरला चेंडूला पाठवून दिले मैदानाला गुदगुल्या करत आले 4 धावा चौकार या चौकाने धावसंख्या पुढे सहसावते धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचली 1.4 चेंडूचा खेळ संपला गेलाय यावेळेस मध्ये आणला गेला होता शेवटच्या क्षणामध्ये चेंडू सोडायचा प्रयत्न होता परंतु हा चेंडूवर निर्धाव आलाय नक्की जेव्हा पालघर पहिली पालघर बॉक्स प्रीमियर लीग झाली तेव्हा दोन्ही खेळाडू एकाच संघामध्ये होते कुशल मोरे कॅप्टन होते कुणाल किनी त्या संघाचे अप्रतिम खेळाडू होते आणि यावेळेस फुलटॉस बॉल ऑन साइडला चौकार आला या षटकामध्ये 2 चौकार 1 व्हाईट बॉल 2 सिंगल आणि 1 चेंडू निर्धाव 2 चेंडू निर्धावाले गेले षटक क्रमांक संपले गेले 2 षटकांच्या समाप्तीत 11च्या सरासरीने 22 धावा येणारे 12 चेंडू 6.50च्या सरासरीने 13 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकाल आणि पहिली स्पर्धा आहे ती म्हणजेच
राजेश छत्रपती ग्रुपच्या माध्यमातून आयोजित एका स्पर्धेमध्ये 2 चॅनलवर ही स्पर्धा युट्यूब लाईव्ह पाहू शकाल. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून तर एका बाजूला अने डिजिटलच्या माध्यमातून अप्रतिम कॅमेरा वर्क मेहुल घरत करत असताना या स्पर्धेमध्ये हलक्या बॅटने खेळला गेला. कुणाल किनी पुढे सासावलाय, स्वतःला झोकून देतोय आणि एकदम नक्कीच परिपूर्ण केले गेले. नक्कीच चिकी सिंगल बनावा लागेल. हलक्या बॅटने खेळलं गेलं आणि नक्कीच मनीषला माहिती आहे की 12 चेंडूमध्ये 13 बनवायचे, एक एक धावा जरी बनवल्या नक्कीच सामना विजय होऊ शकतो. कारण की 2 गडी बाद झाले होते. मायकोब असंघाचे 3 गडी बाद झालेत आणि एकही गडी बाद झाले कुशल उनबाट संघाचा. फुलटॉस बॉल फटका सुरेख, कुशल मोरे ची बॅट नक्की तळपली गेली आहे. मागील 3 चेंडूमध्ये 3 चौकार त्यांनी ठोकलेत. अप्रतिम बॅटिंग करतोय आणि पूर्णपणे सामना खेचून आणला श्री स्वामी समर्थ उनबाट संघाकडे. येणारे 10 चेंडू बनवायचे विजयासाठी, 8 धावा विजयासाठी. 10 चेंडूमध्ये 8 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. परत एकदा फ्लिक केला गेलाय. खेळाडू होते परंतु संदेश आणि ऋतिक करतात चुकी. बॅक टू बॅक 2 चौकार आले, मात्र 4 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. त्यावेळेस प्रत्येक हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न ऋतिक किणी आलाय. चेंडूला फुटबॉल थोडे झालेत, एक धाव नक्कीच परिपूर्ण केले गेले. अप्रतिम रित्या म्हणावा लागेल यावेळेस खेळ साकारतात श्री स्वामी समर्थ उनबाट संघ. फुलटॉस बॉल टॅप करायचा प्रयत्न होता, चेंडू खेळाडूच्या हातामध्ये आहे. अजूनही या षटकामधला एक चेंडू खेळ बाकी असेल. 7 चेंडू बनवायचे 3. वेगवान चेंडू पाहायला ब्रत झालाय आणि 1 धाव नक्कीच लेग बाय मध्ये परिपूर्ण केले जाईल. षटक क्रमांक 3 संपले गेले. 3 षटकाची समाप्तीनंतर 11च्या सरासरीने 33 धावा दाफका लगावल्या गेल्या. येणारे 6 चेंडू बनवायचे मात्र 2. जेव्हा आपण चेंडूची विश्रांती वळूया डीजे मास्टरकडे. प्रदेश शेवटच्या अंतिम षटकामध्ये आलाय. 5 चेंडू आणि 5 चेंडू 1 धावांची गरज. त्यावेळेस चांगला फटका, तेवढा चांगला शतक म्हणावा लागेल. 4 चेंडू 1 धावांची गरज आहे आणि या सामना विजय झालाय श्री स्वामी समर्थ उनबाट. हार्डलक मायकोप संघ खूप सुरेख तुम्ही खेळला, परंतु कुठे ना कुठे मनीष भोईर, बिगेश भोईर यांची कमी आज खेळली गेली, परंतु 34 धावा डिफेंड झाला नाही कारण की उत्कृष्ट गोलंदाज आहे बिगेश. चल बोलूया आपण मॅन ऑफ द मॅच कडे, जिकडे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल.